मी सध्या आहे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा पाली येथील प्रभू फरसान मार्ट या कंपनीच्या बाहेर। आपण बघितलं तर हाच फरसांचा कारखाना होता। या ठिकाणाहून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये फरसांची जी विक्री आहे ती केली जात होती। फरसांचं जे सप्लाय आहे ते केलं जात होतं। फरसांमध्ये विविध पदार्थ जे आहेत ते या ठिकाणी बनवले जात होते। मात्र आता कमर्शियल गॅसचा पुरवठा जो आहे तो पूर्णतः ठप्प झाल्या कारणास्तव या ठिकाणी आता पूर्ण जी माल बनवण्याची उत्पादन प्रक्रिया आहे जी आहे तिला पूर्णविराम कुठेतरी लागलेला आहे। आपण जर बघितलं तर एकंदरीत हा संपूर्ण जो माल आहे इकडे अस्ताव्यस्त दिसतोय, कारण का माल बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबलेली आहे। आपण बघितलं तर पिठाच्या गोणी वगैरे या ठिकाणी भरलेल्या आहेत, आणलेल्या आहेत, मात्र कुठेतरी कमर्शियल गॅसच मिळत नाही आहे आणि त्यामुळे या संपूर्ण व्यवसायावरती आपण जर बघितलं तर एकंदरीत विरझण पडलेला आहे। आपण जर बघितलं तर अस्ताव्यस्त परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपणास पाहाव्यास मिळत आहे। हे पाली येथील प्रसिद्ध असं फरसान जे मार्ट होतं, ज्या ठिकाणी फरसान बनवलं जातं, फरसांचा या ठिकाणी कारखाना होता। आपल्यासोबत इथले काही कामगार आहेत। काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती सध्याची आहे? सर गैस नहीं मिल रहा है, अपना प्रॉब्लम सब चल रहा है, लकड़ा भी नहीं मिल रहा है। अगर गाँव है अभी साधारण किती कामगार आपल्याकडे होते एकंदरीत? 10 कामगार। आता ते कामगार कुठे गेलेत, काय त्यांची सध्याची परिस्थिती? गाँव गले कारीगर गाव गेले। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास 10 कामगार होते, मात्र ते कामगार जे आहेत त्यांना देखील रोजगार मिळत नसल्या कारणास्तव कुठेतरी इथलं जे उत्पादन आहे ते थांबल्या कारणास्तव 10च्या 10 कामगार जे आहेत ते देखील या ठिकाणचा जो परिसर आहे तो सोडून या ठिकाणचं जे काम आहे ते कुठेतरी बंद करून आपल्या गावाकडे रवाना झालेत। आपण बघतोय दृश्यांमध्ये या ठिकाणी हे प्रभू फरसान मार्ट आहे। अत्यंत प्रसिद्ध म्हणून हे फरसान व्यापारी ओळखले जायचे, मात्र या ठिकाणी आता कुठेतरी हा माल बनवण्याकरता एकंदरीत कमर्शियल गॅसचा पुरवठा जो आहे तो होत नाही आहे आणि त्याच कारणास्तव या ठिकाणची जी आपण परिस्थिती बघितली तर हा पूर्णपणे जे फरसान बनवण्याची उत्पादन प्रक्रिया जी आहे ते एकंदरीत थांबलेली आहे आणि त्यामुळे इथल्या कामगारांवरती देखील उपासमारीची वेळ जी आहे ती आलेली आहे। राज वैशंपाट, टीव्ही मराठी, पाली, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।